नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं राहिलं। गुन्हा दाखल झाल्याने नैराश्यातून गळफास घेत तरुणाने आपलं जीवन संपवलं। ही घटना नेमकं कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्याच्या पूर्वी जर तुम्ही आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। भारतीय लष्कर आणि पोलीस दलामध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे। मनीष उतेकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता आपले करिअर संपणार या भीतीमधून नैराश्य आल्याने मनीषने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे। अधिक माहितीनुसार मनीष उतेकर हा ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहत होता। त्याला पोलीस दल किंवा आर्मीमध्ये भरती होण्याची इच्छा होती। त्यासाठी त्याने तयारी देखील सुरू केली होती। तो स्पर्धा परीक्षा देत होता। मात्र या तरुणाने आपल्या राहत्या घरात आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील आपल्या आईला पाठवली आहे। आईच्या मोबाईलमध्ये पाठवलेल्या सुसाईड नोटमध्ये मनीषने म्हटलं आहे की गटारी अमावस्येच्या दिवशी त्याने त्याच्या काही मित्रांसमवेत मद्यपान केले। त्यानंतर मद्यपान करून वाहन चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवले। त्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याने 2 दिवस पोलिसांना गुन्हा मागे घेण्याची विनंती केली, तसेच दंड भरतो म्हणून देखील सांगितले। मात्र तरी देखील पोलिसांनी त्याला कोर्टात जाण्यास सांगितले। कोर्टात गेल्यास करिअर संपेल या भीतीमधून त्याने आत्महत्या केली। तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझं करिअर बर्बाद करणार अशी धमकी दिल्याचा दावा देखील या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेला आहे। यामध्ये काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नावे देखील देण्यात आलेली आहे। तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करा। धन्यवाद।